अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा आता मी काल मागच्या रविवारी पहिल्या अध्यायाचं मी सगळ्या समरी सांगितली तुम्हाला. पहिल्या अध्यायाचा उपसंहार झाला, त्याच्यामध्ये 72 श्लोक होते आणि आता आज दुसरा अध्याय, त्याच्यामध्ये 48 श्लोक आहेत. त्या 48 श्लोकाचं काय संदेश होता तर तो मी त्याच्यामध्ये त्याचा निष्कर्ष सांगेन आणि मग दुसरा अध्याय संपल्यानंतर आपला उपसंहार संपतो आणि त्याच्यानंतर हे त्याचं काय आपल्याला बोध घ्यायचा आहे, याच्यातून काय काय या उपनिषदात आपल्याला सांगितलं आहे आणि आत्ताच्या ह्या काळामध्ये आपल्याला याच्यामध्ये काय रिलेव्हन्स आहे, त्यात काय बोध घेण्यासारखं आहे हे मी सांग. त्यामुळे हा विषय आता आपण घेऊया व्यवस्थित. तर तेव्हा दुसरा अध्यायाचं प्रथम वल्लीपासून मी सुरू करतो त्याचं सारांश, की ह्या पूर्ण दुसऱ्या अध्यायामध्ये परब्रह्म परमात्म्याचं नेमकं स्वरूप काय आहे आणि त्याला कसं ओळखायचं आहे याच्या काही खूण गाठा दिलेल्या आहेत, की याच्यामध्ये पूर्ण परमात्म्यावरच हा संबंध दुसरा अध्याय आहे. तेव्हा याचा जो पहिल्यांदा प्रथम वल्लीचा जो संबंध पहिल्या श्लोकाचा आहे, तो परब्रह्म परमात्मा हा संपूर्ण प्राणीमात्रामध्ये अखंडपणे विद्यमान आहे, तरी पण तो दिसत नाही. तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो की त्या परमात्म्याला आपण कसं काय पाहू शकतो. या सर्व गोष्टीवरच या अध्यायाचं विवेचन आहे, की त्याचा अनुभव आपण कसा काय घेऊ शकतो. तेव्हा पहिल्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वराने समस्त इंद्रियास बहिर्दिशाकडे क्रिया करण्यासाठी बनविले आहे आणि त्यामुळे मनुष्य जो आहे केवळ बाहेरील विषयाकडेच पाहत असतो. तर असे ते इंद्रिय बनवलेले आहेत. पण त्यानंतर असं पुढे सांगितलंय या श्लोकात की तरी पण अंतरात्म्यास तो जरी पाहत नसला तरी एखादाच दुर्लभ असा मनुष्य असतो की तो ह्या बहिर्मुखी इंद्रियांना अंतर्मुखी करतो. इंद्रियास अंतर्मुख करून तो आपल्या हृदयामध्ये असलेल्या परमात्म्यास तो पाहतो, असं ह्या पहिल्या श्लोकात सांगितलंय. आणि पुढे तो म्हटलंय की जे मूर्ख लोक आहेत, जे मूढ आहेत, ते मात्र बाह्य भोगातच आपलं सर्व आयुष्य घालवत असतात आणि बाहेरच्या भोगातच ते अनुसरण करून गर्क होत असतात. तेव्हा अशा लोकांना मात्र मृत्यूचं बंधन हे असतं, जन्म मृत्यूचं. त्याला त्या चक्रामध्ये अतिशय विवशतेने त्याला फिरावं लागतं आणि ही विवेकयुक्त बुद्धिमान माणसालाच हे परमेश्वराचं अमर पद काय आहे आणि अनित्य भोगाचाही त्याला कल्पना येते आणि त्यानंतर तो अनित्य भोगाची सर्वतोपरी तो त्याग करत असतो, असा त्याचा मुख्य त्याचा आशय आहे. तेव्हा त्यांच्या अनुग्रहाने मनुष्य शब्द स्पर्श इत्यादी जे विषय आहेत त्या सर्व समूहास, स्त्री सहवासास आणि सर्व उपभोगास प्राप्त करून त्याचा अनुभव घेतो, की त्याच्याच अनुग्रहाने हेही जाणतो की हे सर्व जे भोग आहेत हे कसे आहेत तर ते अनित्य आहे. तेव्हा हे अनित्य भोगाचा त्याग करावा आणि आता परमेश्वराच्या परमात्म्याविषयी संपूर्ण ज्ञान प्राप्त व्हावं, याचं विवेचन आता पुढे सांगतात. कसं सांगतात की बघा, की स्वप्नातील दृश्ये आणि जागृत अवस्थेतील दृश्ये ह्या मनुष्य ज्याच्या ज्याच्या प्रेरणेने पाहतो, ज्याच्या माध्यमातून पाहत असतो, ती प्रेरणा, ती ऊर्जा जी आहे, ती ऊर्जा हीच सर्वश्रेष्ठ सर्वव्यापी सर्वाच्या आत्म्यास जाणल्यावर मनुष्य जो आहे तो त्या ठिकाणी विवेकपूर्ण होतो आणि त्याच्या हे लक्षात येतं की ही जी ऊर्जा आहे, हे जे चैतन्य आहे, ती परब्रह्म परमेश्वराचीच ऊर्जा आहे आणि त्याची ऊर्जा आहे हे समजल्यावरच मनुष्याच्या अंतःकरणामध्ये विवेक बुद्धी जागृत होते आणि एकदा विवेक जागृत झाला की मग माणसाला शोक करण्यासारखं असं काही राहत नाही. जन्म मृत्यूच्याकडे पाहण्याची दृष्टी त्याची बदलते आणि परमेश्वर काय आहे हे पण त्याला समजायला लागतं. म्हणून या ठिकाणी परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करणे, विवेक बुद्धी प्रस्थापित करणे हे सर्वात महत्वाचं आहे. अशी अवस्था आली तरच मनुष्य हा शोक करत नाही, त्याला मोह होत नाही, कुठल्याही प्रकारचं त्याला दुःख सुख दुःख त्याच्यामध्ये त्याचा साम्यभाव राहतो. असा तो मनुष्य जो आहे, जो मनुष्य कर्मफलदाता, सर्व जीवन प्रदान करणारा, त्रिकालावर शासन करणारा अशा त्या परमात्म्यास तो आपल्या समीपच आहे, आपल्या अंतःकरण आपल्या हृदयातच आहे, असा जो मनुष्य जाणतो त्याला मात्र
मग कोणाची निंदा करावीशी वाटत नाही. साधारणपणे माणसांना एक आवड असते, की आता दोन माणसं जर भेटले, तर जो मनुष्य नाहीये त्याची तो निंदा करत असतो. कारण त्याचा अपपर भाव असतो. पण ज्यावेळेस त्याचे हे लक्षात येतं, की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो एकच परमात्मा आहे. अशी स्थिती झाल्यानंतर मात्र तो कोणाचीही निंदा करत नाही आणि त्याला जो जाणण्याचा जो विषय राहतो, तो एकमेव परमात्माच आहे. असं हे निश्चय त्याच्या अंतःकरणात निर्माण होतो. तेव्हा ब्रह्म्यापासून स्थावर जंगापर्यंत समग्र जे प्राणी आहेत, त्या परमेश्वरापासूनच उत्पन्न झालेले आहेत आणि त्याचेच ते विविध रूप आहेत. त्याच्यापासून ते भिन्न नाहीत. पण स्वभावगत त्याचा आविष्कार हा भिन्न भिन्न आहे. प्रकृतीच्या कारणाने त्यांचा भिन्न भिन्न त्याचा आविष्कार आहे. पण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने तिथे तो परमेश्वरच आहे. आणि तो कसा आहे, तर तो निमित्त आणि उपादान हे दोन कारण त्या ठिकाणी आहेत. आता निमित्त उपादानावर मी खूप विस्ताराने तुम्हाला सांगितलं, की निमित्त जो असतो तो त्याच्यापासून अलिप्त असतो. जो अलिप्त असतो तोच निमित्त मात्र असतो आणि जो त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेला असतो तो उपादान कारण आहे. आणि हे दोन्ही निमित्त कारणही परमेश्वरच आहे आणि उपादान कारणही परमेश्वरच आहे. असं जो जाणतो तो परमेश्वराला खऱ्या अर्थाने जाणतो. तेव्हा परमेश्वराची अभिव्यक्ती आणि त्याचा आविष्कार कसा कसा आहे ह्याच्यावर पुढे सांगतात, की जी देवतांची आई अदिती ही स्वतःच ही प्राणासहित उत्पन्न होते आणि ती हृदयाकाशामध्ये हृदयरूपी गुहेमध्ये ती प्रवेश करते आणि त्यास जो पुरुष पाहतो तोच खऱ्या अर्थाने यथार्थपणे पाहतो. कारण ती शक्ती जी आहे ही त्या देवाची आई अदिती जी आहे ही शक्ती रूपात असते आणि ती शक्ती रूपामध्ये आपल्या हृदयामध्ये प्रस्थापित असते. असं जो जाणतो तेच खरं जाणणं आहे आणि हेच खरं सत्य आहे, की जो परमात्मा त्याच्याबद्दल तू जो प्रश्न विचारला आहेस नचिकेता, तर तो हा अदितीच्या रूपामध्ये ह्या हृदयामध्ये आहे. जो सर्वज्ञ अग्निदेवता जी गर्भिणी स्त्रियाद्वारे उपयुक्त अशा या अन्नपानाद्वारे यथायोग्य परिपुष्ट होऊन या गर्भाप्रमाणे दोन अरणीत सुरक्षित आहे व तेथेच तो लपलेला आहे असा आणि जो सावधान व हवन करण्यायोग्य सामुग्रीने युक्त असलेल्या मनुष्याच्या द्वारे प्रतिदिन स्तुती करण्यास योग्य आहे असा कोण आहे, तर तो परमात्माच तो आहे. आणि तो परमात्माच या गर्भाला सांभाळतो, या गर्भाची वाढ करतो, त्याला पुष्ट करतो अन्न वगैरे देऊन. आणि हे सगळं जे काही कार्य आहे हे ज्याच्या अधिष्ठानाने ज्याच्या कारणाने होतं, तर तोच तो परमेश्वर आहे. असा त्या परमेश्वराला तू जाण, की हा परमात्माच सर्व गोष्टीला कारणीभूत आहे. कारण तो ज्ञानस्वरूप आहे आणि आपण फक्त अनुभव क्रियेचा घेतो. पण प्रत्येक क्रियेच्या अधिष्ठानामध्ये ज्ञान असल्याशिवाय क्रिया होत नाही. ज्या ज्या स्वयंभू क्रिया आहेत आपल्या शरीराच्या अंतर्गत असतील किंवा बाहेर ब्रह्मांडामध्ये असतील, तर जेवढ्या काही स्वयंभू क्रिया आहेत त्याच्या अधिष्ठानामध्ये केवळ ज्ञानच आहे आणि ज्ञान असल्यामुळेच ते नियमाने होतात. ज्ञान असल्यामुळे त्याच्यामध्ये एक संतुलन आहे. तर ते ज्ञान म्हणजेच तो परमात्मा आहे. तर तो असा तो ज्ञानस्वरूप परमात्मा आहे असा तू जाण. त्याच्याविषयी तू मला प्रश्न विचारला होतास, तो हाच तो परमात्मा आहे. जेथून सूर्यदेवाचा उदय होतो आणि जेथून जेथून तो अस्तास जातो, तेथे सर्व देवता ह्या समर्पित झालेल्या असतात. पण तरीही त्या परमात्म्यास कोणीही कधीही पार करू शकत नाही. हेच सत्य आहे. ज्या परमात्म्याबद्दल तू प्रश्न विचारला आहेस, तर तो परमात्मा हा अशा स्वरूपाचा आहे. तो परब्रह्म परमात्मा इथेही आहे आणि तेथे म्हणजे परलोकातही आहे. इहलोकातही आहे आणि परलोकात आहे. असा असं जो जाणतो जो मनुष्य अशा प्रकारे त्या परमात्म्याला जाणतो, की तो सर्वत्र आहे, सर्व स्थानावर आहे, सर्व काळात आहे, म्हणून तो इथेही आहे आणि ह्या आत्ताही आहे, ह्या क्षणीही आहे आणि ह्या आपल्या जवळही आहे. अशा प्रकारचं ज्ञान ज्या मनुष्याला होतं, तो अखंडपणे परमेश्वराच्या सानिध्यात राहून त्याचंच अनुसंधान ठेवतो. मग अशा माणसाला हा जन्म मृत्यूचं भय राहत नाही. कारण तो जन्म मृत्यूची प्रक्रिया ही प्रकृतीमध्ये होते आणि तो प्रकृती संबंध विच्छेदित होऊन तो परमेश्वराशी एकरूप झाल्यामुळे त्याला जन्म मृत्यूचं भय राहत नाही. त्याला जन्म मृत्यूचे क्लेश नसतात. म्हणून तो अमरतत्वापाशी एकरूप झालेला असतो. असा तो परमेश्वर आहे आणि या परमेश्वरालाच अनेक रूपाने तो मनुष्य हा पाहत असतो. शुद्ध मनानेच
हे परमात्म तत्व प्राप्त करण्यास योग्य आहे. कारण परमात्म तत्व प्राप्त करताना तुमचं अंतःकरण कसं पाहिजे, तर ते निरंकारी पाहिजे, स्वच्छ पाहिजे. तर स्वच्छ अंतःकरण असेल, स्वच्छ मन असेल, शुद्ध मन असेल, तरच ते परमात्म तत्व प्राप्त करण्याकरता योग्य असते. त्याच्याशिवाय अन्य हे भाव नसतातच. त्यामुळे जो ह्या जगात भेदभावाने पाहत असतो, त्यास मात्र जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये विवशतेने भ्रमण करावे लागते. पण जो साम्य स्थितीमध्ये असतो, सर्वत्र समभाव असलेला, तो परमेश्वरालाच अनुसंधान करतो, त्याला मात्र जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करण्याची आवश्यकता राहत नाही. त्यालाच अंगुष्ट मात्र मोजमाप असणारा तो परमपुरुष असं म्हटलेलं आहे. असा तो अंगुष्ट मात्र परिमाण असणारा परमपुरुष परमात्मा या शरीरातील हृदयाकाशात तो स्थिर आहे, जो की त्रिकालावर शासन करणार आहे. कारण तो त्रिकालातीत आहे. त्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळाचं त्याच्यावर बंधन नाही, म्हणून तो त्रिकालावर शासन करणार आहे. त्यास जाणून घेतल्यावर भेद व अपपरभाव हा सहजतेने नष्ट होतो. आणि अशा स्थितीमध्ये मनुष्य जो आहे, हा कोणाचीही निंदा करणार नाही. तेव्हा आपण लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण निंदा करतो, तेव्हा आपल्या अंतःकरणात कुठंतरी अपपर भाव असतो. तेव्हा अशी निंदा जो करत नाही, ज्याचा अपपर भाव नष्ट झालेला आहे, त्याच्यामधला भेदभाव नष्ट झाला आहे, तर तो मनुष्य या परमात्म्यास जाणू शकतो, की ज्या परमात्म्याबद्दल तू मला प्रश्न विचारला होतास. अंगुष्ट मात्र मोजमाप असणारा असा तो परमपुरुष परमात्मा हा कसा आहे, तर त्याचं वर्णन करताना म्हणते की ह्या धूमरहित ज्योती म्हटलेलं आहे त्याला. कारण साधारणपणे आपण ज्योत पाहतो दिव्याची किंवा निरांजनामध्ये असलेली ज्योत पाहतो, तर त्याच्यामधून धूर निघत असतो. तर ह्या ज्योतीमध्ये धूर नसतो, स्वच्छ ज्योत असते ती. आणि हा परमात्मा जो त्या ज्योतीप्रमाणे शुद्ध असतो, तो त्रिकालावर शासन करणारा असतो, तो अखंड विद्यमान असतो आणि म्हणून तो नित्य सनातन असतो. असा तो परमात्मा आहे की ज्या परमात्म्याबद्दल तू प्रश्न विचारला होतास. तेव्हा अजून एक त्याने उदाहरण दिलंय की ज्या प्रकारे उंच शिखरावर बसलेले जल जे आहे, बरसलेले, जे उंच शिखरावर पर्जन्य पडतो आणि बरसलेलं जे जल आहे, ते पहाडाच्या या विविध ठिकाणाहून सर्व बाजूस वाहून जात असतं. त्याच प्रकारे भिन्न भिन्न स्वभाव धर्म असणारे देव, असुर आणि मनुष्य हे सर्व त्या परमेश्वरापासून भिन्न आहेत असे समजून जर मनुष्य धावत असेल, तर मनुष्याचे भ्रमण हे विभिन्न लोकात होत असतं. पण त्या सर्वांमध्ये तो एकच परमात्मा आहे. तो केवळ विशिष्ट प्रकृती धारण केल्यामुळे त्या स्वभावाच्या अनुसार तो अभिव्यक्त होतोय. पण आहे तो एकच परमात्मा. दिसतो तो ते दृश्य जे आहे ती प्रकृती आहे, त्याच्यात भेद आहे. पण असतो तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा देव, असुर, मनुष्य ह्याच्यामध्ये सर्वत्र तो आहे. अशा प्रकारची जाणीव ज्याला झाली, तर त्याचं भ्रमण हे थांबतं. अन्यथा सर्व लोकात त्याला भ्रमण करावं लागतं. ज्याप्रमाणे निर्मल जलामध्ये मेघाद्वारे बरसलेलं निर्मल जलच असतो, त्याच प्रकारे हे नचिकेता निर्मल तत्व असणारा जो केवळ एकमात्र परब्रह्म पुरुषोत्तम जो आहे, तो सर्व ब्रह्मांडामध्ये आहे. असं ज्ञान ज्या महात्म्याला झाला, तोच केवळ ब्रह्मस्वरूप होऊन आत्मतत्वाशी पूर्णपणे तो एकरूप झालेला असतो. पुढे द्वितीय अध्यायामध्ये त्याने म्हटलंय की सरळ पवित्र ज्ञानस्वरूप असलेल्या त्या परमेश्वराचे हे 11 द्वार असलेले, 11 द्वार असणारा जो मनुष्य आहे, त्याला 11 द्वार आहेत, 11 दार आहेत. तर असा 11 द्वारे मनुष्य तो त्या परमेश्वरास जाणतो. आणि हे मनुष्य शरीराला त्यांनी पूर किंवा नगर असं म्हटलंय. तेव्हा या नगरातच त्या परमेश्वराचा निवास आहे. म्हणजे मनुष्याच्या देहाचं वैशिष्ट्य काय आहे, तर त्याच्या हृदय आकाशात तो असतो. म्हणजेच त्याच्या त्या देहरूपी नगरामध्ये त्या परमेश्वराचा निवास असतो. आणि मनुष्य त्या परमात्म्याचे जे काही ध्यान करतो, मनुष्य जेव्हा आपल्याच हृदयामध्ये परमात्मा आहे असे गृहीत धरून जेव्हा तो ध्यान करतो आणि ही अनुसंधानाचं साधन करत असतो, त्या अशा स्थितीमध्ये मात्र तो सर्व शोकापासून मुक्त होतो. आणि मृत्यूनंतरही तो महात्मा त्या परमात्म्याच्या कृपेने संपूर्णपणे मुक्त होतो आणि तो परमेश्वराशी एकरूप होतो. तेव्हा हाच तो परमात्मा आहे ज्याच्याविषयी तू मला प्रश्न विचारला होतास. जो विशुद्ध परमधामात राहणारा स्वयंप्रकाशित पुरुषोत्तम आहे, तो अंतरिक्षामधील वसू आहे. तो
घरामध्ये उपस्थित होणारा अतिथी आहे, यज्ञात आहुती टाकणारा त्याला होता असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तोच मनुष्य मनुष्यामध्ये आहे आणि तोच देवतांमध्ये आहे, तोच सत्यामध्ये आहे, तोच आकाशात राहणार आहे, तोच जलामध्ये आहे, तोच पृथ्वीमध्ये आहे, तोच पर्वतामध्ये आहे आणि तो सत्कर्माच्या नाना रूपाने प्रगट होत असतो. असा तो परमात्मा आहे ज्याच्याविषयी तू मला प्रश्न विचारला होतास. जो प्राणास ऊर्ध्व दिशेने उचलून घेतो, अपानास अधः दिशेने घेऊन जातो, तोच हृदयामध्ये आसनस्थ असलेल्या त्या परमेश्वरा तोच परमेश्वर असून त्याची सर्व देवदेवता ही उपासना करत असतात. अशा या शरीरामध्ये स्थित असणारा, तसेच एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जाणारा तो जीवात्मा. म्हणजे आता हे परमात्मा सांगताना जीवात्म्याबद्दल पुढे सांगतात की तो एक शरीराचा त्याग करून दुसऱ्या शरीरात जातो, तेव्हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणारा तो जीवात्मा आहे. आणि जेव्हा या शरीरातून तो बाहेर निघून गेल्यावर शेष काय राहतं असा प्रश्न विचारलाय, तर आपण म्हणतो पार्थिव शरीर म्हणतो. तर तो जेव्हा देह त्याग केल्यानंतर सुद्धा जे शेष शरीर असतं, ते शेष शरीर म्हणजेच परमात्मा आहे. कारण तो सर्वत्र सर्वव्याप्त आहे. जीवात्मा एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो, जीवात्मा देहाचा त्याग करतो, पण त्याग केलेल्या शरीराच्या ठिकाणी सुद्धा तो परमात्मा निश्चित असतो, ज्याच्याविषयी तू मला प्रश्न विचारला होतास. कोणीही मरणधर्म प्राणी न प्राणाने जिवंत राहतो, न अपानाने जिवंत राहतो, परंतु प्राण व अपान ह्या दोन्हीचाही आश्रय प्राप्त झालेला अशा त्या दुसऱ्याचाच तो आश्रय घेऊन जगत असतो. हे गौतमी नचिकेता, ते सनातन ब्रह्मतत्वाचे रहस्य जसे आहे आणि मृत्यूनंतर हे ज्या प्रकारे राहते त्या संबंधी मी तुला सांगतो की ज्याचे जसे कर्म होत असते आणि शास्त्रादीच्या श्रवणाद्वारे ज्याचा जसा भाव प्राप्त झाला आहे त्याच्या अनुसारच त्याला हे शरीर प्राप्त होतं आणि त्यानुसारच तो शरीर धारण करण्यासाठी तो जीवात्मा हे विभिन्न देहास प्राप्त करीत करीत जन्म मृत्यूच्या प्रवासात तो अखंडपणे करत असतो. आणि तरीही पण तो कळत न कळतपणे त्या परमेश्वराच्याच आश्रयाने तो राहत असतो. जो परमात्मा सर्व जीवांच्या निद्रावस्थेत म्हणजे प्रलय काळात सुद्धा तो जागा असतो व जीवास त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला भोग प्रदान करत असतो, तेच परमशुद्ध तत्व असून आणि त्यालाच अमृत असे म्हणतात. त्याचाच आश्रय सर्व लोकांस असतो आणि हाच तो परमात्मा आहे ज्याच्याबद्दल तुझी जिज्ञासा निर्माण झाली होती. ज्या ज्या प्रकारे समस्त ब्रह्मांडामध्ये प्रगट होणारा एकच अग्नी नाना रूपामध्ये त्यांच्यामध्ये तो अव्यक्त रूप समावलेला असतो, त्याच प्रकारे समस्त प्राण्यांचा तो अंतरात्मा हा एकच असून तो देखील नाना रूपाने त्यांच्या त्यांच्या रूप धारण करून तो व्यक्त होतो, पण तो असतो परमात्मा एकच. त्या विविध स्वभावाच्या नुसार तो अभिव्यक्त होतो. म्हणून आपण म्हणतो की बा जो वाघ आहे तो हरण असू शकत नाही आणि जो हरण आहे तो पक्षी असू शकत नाही, तर तो भेद आपण बाहेर पाहतो. पण त्याचं जे असणं आहे, त्याचं जे अस्तित्व आहे, त्याचा अस्तित्वाचा जो आश्रयदाता जो जे तत्व आहे त्याच्यामध्ये कुठलाही भेद नसतो. तो एकच असतो, पण तो नाना रूप धारण करतो, नाना स्वभावाप्रमाणे त्याचा आविष्कार होत असतो. ज्या प्रकारे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रविष्ट झालेला एकच वायू नाना रूपामध्ये त्याच्या समान तो दिसत असतो. त्याच्या प्रकारेच त्याच प्रकारे ह्या समस्त प्राण्यांच्या अंतरात्म्यात एकच परब्रह्म परमात्मा असूनही तो नाना रूपामध्ये त्यांच्या त्यांच्या रूपासारखा तो दिसत असतो आणि त्याच्या बाहेरही तोच असतो. ज्या प्रकारे समस्त ब्रह्मांडाचे प्रकाशक सूर्य देवता लोकांच्या नेत्रामध्ये होणाऱ्या बाहेरील दोषात तो सूर्य देवता कधीही लिप्त होत नाही, त्या प्रकारे संपूर्ण प्राण्यांचा अंतरात्मा असलेला जो परमात्मा आहे तो मात्र एकच आहे. आणि तरी पण तो लोकांच्या दुःखात कधीही लिप्त होत नाही. या ठिकाणी जे निमित्त कारण म्हटलंय ना, तो असा आहे की सुखदुःखापासून तो अलिप्त आहे. तो ब्रह्मांडामध्ये असून नसल्यासारखा आहे. नसल्यासारखा काय म्हटलंय, कारण तो अलिप्त आहे म्हणून. असल्यासारखं काय म्हणलंय, कारण त्याच्याशिवाय अस्तित्वच नाहीये. म्हणून त्याला निमित्त आणि कारण आणि उपादान हे दोन कारण का सांगितले. निमित्त आणि उपादानामध्ये उपादान म्हणजे ज्याच्यापासून तो बनला तो उपादान कारण झाला, आणि ज्याने तो बनवला आणि ज्याच्या नियंत्रणाखाली आहे, कारण
निमित्त असल्याशिवाय नियंत्रण होणार नाही, म्हणून तो निमित्त कारण आहे. अशा रीतीने तो सुखदुःखापासून त्याच्या सुखदुःखामध्ये तो स्वतः कधीही लिप्त होत नाही आणि तरी तो सर्व प्राण्यांचा अंतरात्मा परमात्मा जो आहे तो एकच आहे आणि तो तो अखंडपणे सर्वत्र आहे आणि सर्वांमध्ये राहत असताना देखील तो सर्वापासून अलिप्त आहे. म्हणजेच संबंध, आसक्तीचा संबंध न ठेवणारा आहे असा तो अर्थ आहे. जो सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी, अद्वितीय आणि सर्वांना आपल्या नियंत्रणात ठेवणारा आहे, त्यालाच परमात्मा असं म्हणतात. तो आपल्या एकाच तत्वरूपास अनेक आविष्कारात प्रगट करत असतो. त्या आपल्या हृदयात निवास करणाऱ्या त्या परमात्म्यास जो ज्ञानी पुरुष निरंतर जाणत असतो, पाहत असतो, अशा त्या ज्ञानी पुरुषास सदैव अटल राहणारे जे परमानंद स्वरूप, शाश्वत आनंद, शाश्वत सुख हे त्याला मिळत असते. अन्य असे सुख आणि असा आनंद अन्य लोकांना मिळत नाही. जो नित्याचा नित्य आहे, जो चैतन्याचा चैतन्य आहे आणि एक असताना देखील जो अनेक जीवांच्या कामनेस परिपूर्ण करतो, त्या तो आपल्या हृदयात राहणाऱ्या त्या पुरुषोत्तमास जो ज्ञानी निरंतर पाहत असतो, त्या ज्ञानी पुरुषास सदैव अटल राहणारी अशी शांती प्राप्त होते, शाश्वत आनंद प्राप्त होतो आणि तो निर्भय असतो. तो अनिर्वचनीय परमेश्वर, कारण वचनाने सांगता येण्यासारखा नाहीये, तर तो परमसुखी परम आनंदी असा हा परमात्मा आहे असे ज्ञानीजन मानतात. अशा प्रकारे यथायोग्यपणे मी समजून घेऊन काय, मी कसे समजून घेऊ, असे परमसुख प्रत्यक्ष दृश्यमान होऊ शकते का, त्याचा अनुभव मिळू शकतो का, असा प्रश्न तुझ्या मनामध्ये निर्माण होत असेल, तेव्हा ते तिथे ज्या ठिकाणी सूर्य प्रकाशित होत नसतो, आता त्याचं वर्णन का नाही अनुभवलं येत, कारण ज्या ठिकाणी सूर्य सुद्धा प्रकाशित त्याला प्रकाशित करू शकत नाही, त्याला चंद्रमाही प्रकाशित करू शकत नाही, तारा समुदाय सुद्धा प्रकाशित होताना दिसत नाहीत आणि त्या विद्युत शलाका देखील या प्रकाशित होताना दिसत नाही, तेव्हा लौकिक अग्नी सुद्धा त्याला प्रकाशित कसा करू शकेल, कारण की त्या परमात्म्याचे प्रकाशित होण्यानेच वर सर्व जे दाखवलेले आहे, सूर्य, चंद्र, अग्नी, विद्युत, ह्या सगळ्यांना मिळणारा प्रकाश जो आहे तो परमेश्वरापासूनच मिळतो आणि म्हणून इतर सगळे परमेश्वराला प्रकाशित करत नाही, तर परमेश्वरच ह्या सर्वांना प्रकाशित करतो, असा या श्लोकाचा मुख्य अर्थ आहे. म्हणजे सगळ्यांना आश्रय देणारा तो आहे, पण कोणाचाही आश्रय न घेणारा असा तो परमात्मा आहे. तेव्हा प्रकाशाने हे सर्व संपूर्ण जगत प्रकाशित करतो, तोच तो परमात्मा आहे. असा हा द्वितीय अध्याय या ठिकाणी संपतो. त्याच्यानंतर आता हे शेवटची वल्ली आहे. त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे, 15व्या अध्यायामध्ये जे वर्णन केलंय त्या प्रकारचंच वर्णन केलंय, की ऊर्ध्व दिशेला म्हणजे वरच्या दिशेला, ऊर्ध्व दिशेला मूळ असणारा आणि अधः दिशेला शाखा फांद्या असणारा. आता या ठिकाणी ऊर्ध्व हा शब्द केवळ दिशादर्शक नसून तर तो श्रेष्ठ या अर्थाने आहे आणि अधः म्हणजे केवळ खालच्या दिशा न दाखवता त्याचा अर्थ हे कनिष्ठ रूपात आहे. एक श्रेष्ठ आहे आणि एक कनिष्ठ आहे. तेव्हा श्रेष्ठ ठिकाणी असणारा मूळ मूळ असणारा तो परब्रह्म परमात्मा आहे आणि खाली ज्या दिशा, खालच्या म्हणजे कनिष्ठ दिशा, कनिष्ठ दिशेने जाणार आहे ज्या शाखा आहेत, त्या शाखा म्हणजेच हा जगत रूप अश्वत्थ म्हणजे पिंपळाचा वृक्ष आहे, असं हे रूपक आहे त्याला. त्याचे मूलभूत आधार जे आहेत तोच तो परमेश्वर आहे. म्हणजे ह्या वृक्षाचा आधारभूत तत्व काय आहे, तर परमेश्वर आहे आणि हा वृक्ष म्हणजे जगत रूपात आहे, की ज्याचं मूळ श्रेष्ठ आहे, म्हणजे वर आहे म्हणजे श्रेष्ठ आहे आणि अधः दिशेला ह्या सगळ्या शाखा आहेत. म्हणजे हे जगत जे आहे हे परमेश्वरापेक्षा कनिष्ठ आहे, कारण त्या जगताचा जो आधारभूत तत्व आहे त्याला जगदीश्वर असं म्हटलेलं आहे. तर तो जगदीश्वर हा जगतापेक्षा श्रेष्ठ आहे. जीव जगताला आश्रय देणारा जगदीश्वर म्हणजे परमात्मा आहे. तेव्हा त्या वृक्षाच्या आश्रयाने संपूर्ण लोक राहतात. म्हणजे जे लोक म्हटलेलं आहे आपण, आपण जे 14 भुवन म्हटलंय किंवा त्रैलोक्य म्हटलेलं आहे, या त्रैलोक्य त्या वृक्षाच्याच आधाराने राहतात. म्हणजे त्या ब्रह्मांडाचा ते भाग असतात. तर कोणी असा एक व्यक्ती किंवा एक जीव या वृक्षास पार करू शकत नाही. हे अधिष्ठित असणारे जे अमृत तत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे,
त्यालाच परमात्मा असं म्हटलं आहे, ज्याच्याविषयी तू प्रश्न विचारला होतास. परब्रह्म परमेश्वरापासून हे सर्व जगत उत्पन्न झालेले आहे. तेव्हा या प्राणस्वरूप परमेश्वरामध्येच ते जगत क्रिया करत असतं. या वज्रासमान उद्भवलेल्या या महाभयस्वरूप व सर्व शक्तिमान परमेश्वरास कोणीही जाणत नाही. पण जो त्याला आपल्या साधनेने ज्यावेळेस जाणतो, त्यावेळेस तो संपूर्ण अमर होतो. तो जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो आणि त्याच त्या परमात्म्याच्या भयाने अग्नी तापत असतो, त्याच्या भयानेच सूर्य तापत असतो, त्याच्या भयानेच इंद्र, वायू आणि पाचवे हे मृत्यूदेव सुद्धा आपल्या कामाने प्रवृत्त होतात. इथं भय हा शब्द जो आहे, हे भीती या अर्थाने नाहीये, तर त्याच्या आश्रयाने आहे, त्याच्या ऊर्जेने आहे. परमात्म्याची जी ऊर्जा मिळते त्यानीच अग्नी हा तप्त होतो. त्याची जी परमात्म्याच्या ऊर्जेनेच त्याच्या प्रकाशाने सूर्य हा प्रकाशित होतो आणि तप्त होतो. आणि इंद्र आणि वायू सुद्धा आपलं आपलं कार्य जे आहे ते परमेश्वराच्याच ऊर्जेने करतो. आणि मृत्यूदेव म्हणजे स्वतः यमराज सुद्धा जो आहे तो त्याच्या कर्तव्यामध्ये या परमेश्वराच्याच ऊर्जेने प्रवृत्त होतो. जर शरीराचा त्याग होण्यापूर्वीच या मनुष्य शरीरामध्ये जो साधक असतो तो जर परमेश्वराचा साक्षात्कार करू शकेल तर मात्र ठीक आहे. नाही तर काय होईल, तर पुन्हा कल्पांपर्यंत नाना प्रकारच्या लोकांमध्ये, नाना योनीमध्ये, नाना प्रकारचे शरीर धारण करण्यास तो विवश होतो आणि त्याचं जन्ममृत्यूचं चक्र हे अनंत वर्षापर्यंत चालत राहतं. ज्याप्रमाणे आरशात समोर आलेली वस्तू आपल्याला दिसून येते, त्याप्रमाणे शुद्ध अंतःकरणामध्ये ब्रह्मतत्वाचे दर्शन देखील होत असते. ज्याप्रमाणे स्वप्नात वस्तू अस्पष्ट दिसत असते, त्याचप्रमाणे हे गंधर्व लोकात सुद्धा परमात्म्याची हलकी अशी झलक दिसते. आणि ब्रह्मलोकात मात्र त्याची सावली आणि ऊन ह्याप्रमाणे स्पष्ट असा तो आत्मा आणि परमात्मा काय आहे, ह्या दोघांचंही स्वरूप हे पृथक पृथक म्हणजे वेगवेगळ्या दृष्टीने अतिशय स्पष्ट होत असतं. आपल्या आपल्या कारणाने भिन्न भिन्न रूपात उत्पन्न झालेली इंद्रियाची जी पृथक पृथक सत्ता आहे आणि त्यांची जी उत्पन्न होणे नष्ट होणे असा जो त्यांचा स्वभाव आहे, त्यास जाणून घेऊन आत्म्याचे स्वरूप त्या सर्वापेक्षा मात्र विलक्षण आहे असा जो समजणारा जो धैर्यवान मनुष्य आहे त्याला कधीही शोक होत नाही. इंद्रियापेक्षाही मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षाही बुद्धी उत्तम आहे, बुद्धीपेक्षाही त्याचा स्वामी जीवात्मा श्रेष्ठ आहे आणि जीवात्म्यापेक्षाही अव्यक्त शक्ती म्हणजे माया ही त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. परंतु या अव्यक्त शक्तीपेक्षाही तो व्यापक आणि सर्वथा निराकार असणारा तो परमपुरुष सर्वश्रेष्ठ आहे, ज्याला जाणल्यावर जीवात्मा मुक्त होतो आणि आनंदमय अमृत स्वरूप त्या ब्रह्मतत्वास प्राप्त होतो. या परमेश्वराचे वास्तविक स्वरूप आपल्या समोर प्रत्यक्ष विषयाच्या रूपामध्ये आपल्याला स्थिर दिसू शकत नाही. या परमात्म्यास कोणीही चर्मचक्षुने पाहू शकत नाही. मनाने वारंवार चिंतन अथवा ध्यानात प्राप्त होणारा तो परमात्मा हा निर्मल निश्चल अशा हृदयामध्ये आणि विवेकपूर्ण शुद्ध बुद्धीद्वाराच त्याला पाहता येऊ शकते. जो या परमात्म्यास जाणतो तो मात्र अमृत व आनंद स्वरूप होऊन जातो. जेव्हा मनाच्या ह्या 5 इंद्रियाद्वारे यथायोग्य रीतीने स्थिर होत असतो आणि बुद्धी पण कोणत्याही प्रकारे क्रिया करत नाही, त्या स्थितीत योगी मात्र त्या स्थितीत योगी म्हणतात की ही खरोखर परमगती आहे. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय यांना नियंत्रणामध्ये ठेवून स्थिर करणे यालाच योगी ही परमगती असे म्हणतात. त्या इंद्रियांच्या स्थिर धारणेस योग योग असे मानलं जातं आणि त्या समयी साधक जो आहे तो अत्यंत प्रमादरहित होऊन जातो. कारण की ह्या योगाचा उदय आणि अस्त हा होणार असतो. पण तो परब्रह्म परमात्मा जो आहे तो वाणी, नेत्र, मन इत्यादीच्या उपयोगाने प्राप्त होऊ शकत नाही. तेव्हा असा प्रश्न अवश्य निर्माण होऊ शकतो की याच्या अतिरिक्त दुसऱ्या कोणत्या मार्गाने तो प्राप्त होऊ शकतो. त्या परमेश्वराच्या अखंड अस्तित्वावर जेव्हा विश्वास ठेवला जातो, असा विश्वास की त्याचं अस्तित्व अवश्य आहे अशा प्रकारचा निश्चय ज्यावेळेस अंतःकरणात होतो, त्यानंतरच तो तत्वभावाने प्राप्त होण्याची क्षमता निर्माण होते आणि शक्यता निर्माण होते. साधकाच्या हृदयामध्ये असणाऱ्या
ज्या कामना असतात त्या सर्वच्या सर्व या परमात्म्याच्या प्राप्तीनंतर समूळ नष्ट होतात. तेव्हा मरणधर्मा मनुष्य हा अमर होऊन जातो आणि तो सिद्ध पुरुष येथेच ब्रह्मतत्वाचा यथायोग्य हा अनुभव घेऊ शकतो. जेव्हा जेव्हा या हृदयाच्या संपूर्ण ग्रंथी यथायोग्य सुटून जातात, तेव्हा तेव्हा तो मरणधर्मा मनुष्य ह्याच शरीरामध्ये अमरतत्वाचा अनुभव घेतो. हाच हा पूर्ण सनातन उपदेश आहे. हृदयाच्या एकूण 101 नाड्या आहेत. त्यातील एक मूर्धा म्हणजे कपाळाच्या दिशेने म्हणजे ऊर्ध्व दिशेने जाणारी एक नाडी आहे. या ऊर्ध्व नाडीस सुषुम्ना नाडी असं म्हणतात आणि ह्या नाडीच्या द्वारे वरच्या लोकात जाऊन मनुष्य हे अमृत भावास प्राप्त होतो. इतर दुसऱ्या ज्या खालच्या दिशेने जाणाऱ्या नाड्या आहेत, मृत्यूच्या काळी जीवास मात्र त्या नाना प्रकारच्या योनीमध्ये घेऊन जाणाऱ्या असतात. तेव्हा सर्वांचे अंतर्यामी अंगुष्ट मात्र परिमाण असणारा तो परब्रह्म परमेश्वर जो आहे तो सदैव मनुष्याच्या हृदयामध्ये यथायोग्य प्रविष्ट आहेच. त्याचप्रमाणे स्वतःस म्हणजेच आत्मतत्वास शरीरापासून धैर्याने पृथक करून राहावे, त्यासच विशुद्ध आत्मस्वरूप समजावे, त्यासच विशुद्ध अमृत स्वरूप समजावे. अशा प्रकारचा हा उपदेश ऐकल्यावर नचिकेता यमराजाने सांगितलेल्या या विद्येचा आणि संपूर्ण योगाच्या विधीस तो प्राप्त होतो आणि तो नचिकेता मृत्यूपासून आपली मुक्ती करून घेतो आणि पवित्र होऊन सर्व प्रकारच्या विकारापासून तो संपूर्ण मुक्त होऊन तो ब्रह्मतत्वास प्राप्त होतो. तेव्हा हा जो काही उपदेश केलेला आहे आणि हा उपदेशाचा लाभ जो नचिकेत्याला प्राप्त झालेला आहे, तेव्हा तो दुसरा कोणताही जिज्ञासू साधक असेल तर त्याही साधकास या अध्यात्म विद्येत ह्याच पद्धतीने जाणून घेण्याची क्षमता निश्चित निर्माण होऊ शकते आणि तो जो साधक आहे तो नचिकेत्यासारखाच मृत्यूवर विजय मिळवू शकतो. तो पवित्र निर्विकार आणि ब्रह्मस्वरूप होऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही सर्व भक्त मंडळी जे आहेत जिज्ञासू आहेत तर त्यांनी सुद्धा या नचिकेत्याला जो उपदेश केला आणि नचिकेत्याने त्याचा अवलंब केला आणि तो संपूर्ण मुक्त कसा झाला याचा अध्ययन करून तुम्ही सुद्धा तशा प्रकारची धारणा आचरण आणि ती संवेदना ठेवली तर तुम्हालाही ही प्राप्ती होऊ शकते. त्यानंतर आता हा विषय जो आहे तो पूर्ण संपलाय म्हणजे दुसरा अध्याय जो आहे तोही संपलाय म्हणजे खऱ्या अर्थाने उपसंहार आता इथे संपलेला आहे. आता मी तुम्हाला अजून एक 10 मिनिटं मी ही ह्याच्यामधून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे याच्यावर एक 10 मिनिटं मी सांगणार आहे. तेव्हा हा ठीक आहे. हा हे झालं म्हणजे आता आपण जे पाहिलं तर ते 2 अध्याय होते. त्यात प्रत्येकात 3 वल्ली होते. प्रत्येकात प्रथम अध्यायामध्ये 71 श्लोक होते, दुसऱ्या अध्यायामध्ये 48 श्लोक होते आणि एक शांतीपाठ असं मिळून 120 श्लोक आपण पूर्ण विस्ताराने पाहिले आणि त्याचं आपण उपसंहारात पूर्ण त्याचं संक्षिप्त रूपही पाहिलं. तेव्हा उपसंहारही संपला. आता निष्कर्ष काय आहे, तात्पर्य काय आहे, त्याचा सारभूत बोध आपल्याला काय मिळतोय ते मी मुद्द्यासहित सांगेन. एक एक मुद्दा. पहिला मुद्दा असा आहे की आत्मज्ञान आणि परमेश्वराची प्राप्ती ही मनुष्य जीवनास परिपूर्णता, सार्थकता आणि सर्व प्रकारच्या बंधनापासून मनुष्यास मुक्ती प्रदान करते. तो संपूर्ण त्याला आनंद प्रदान करते. ही प्रत्येक माणसाची जगात कुठेही कुठलाही मनुष्य असो त्याला त्याची आवश्यकता आहे आणि तो त्याच्यातून ते सिद्ध करू शकेल. दुसरा मुद्दा की हे केव्हा सिद्ध होऊ शकेल, जेव्हा सदाचार युक्त आचरण असेल, सुयोग्य ज्ञानधारणा असेल आणि परमात्म्याच्या प्राप्तीसाठी उत्कट भक्तीच्या संवेदना असतील तर ह्या त्रिसूत्रीनेच म्हणजे आचरण, धारणा आणि संवेदना. आचरणामध्ये सदाचार, धारणेमध्ये ज्ञान, आत्मज्ञान आणि संवेदनेमध्ये परमेश्वराबद्दलचं प्रेम आणि भक्ती ही 3 सूत्र जर तुम्ही हाती घेतली तर आत्मज्ञानाधिष्ठित भक्तियुक्त होऊन तुम्ही संपूर्ण मुक्त व्हाल. हा त्याच्यामध्ये बोध आहे आणि प्रत्येकाला ही मुक्ती हवीच आहे. त्याला प्रत्येकाला संपूर्ण आनंद पाहिजेच आहे. म्हणून हा बोध आपण या उपनिषदातून घ्यायला पाहिजे. तेव्हा अशा प्रकारचं हे संवेदनशील अंतःकरण नचिकेत्यामध्ये असल्यामुळे त्याने आपल्या पिताजीच्या दानकर्मातील त्रुटी शोधली आणि तसा समर्पण भावाने
त्यांनी स्वतःलाच दान करावे असा विचार व्यक्त केला आणि नचिकेत्याकडे असलेली जी ज्ञानाची जिज्ञासा होती, त्या ज्ञानाच्या जिज्ञासा असल्यानेच त्यांनी आत्मज्ञान व भगवत प्राप्तीचा निश्चय हा अतिशय उत्कटतेने यमराजासमोर मांडला आणि त्याचबरोबर जगत कल्याणासाठी अग्निविद्या प्रदान करावी असंही वरदान त्यांनी मागितलं. आजच्या काळामध्ये असे संवेदनशील मन व ज्ञान जिज्ञासेची आवड ही आजच्या विद्यार्थ्यामध्ये असणे आवश्यक आहे. ती फार दुर्लभतेने दिसते, की माणसं जे म्हणजे विद्यार्थी जो अभ्यास करतो, तो फक्त मार्क कमवण्याकरता, मेरिटमध्ये येण्याकरता आणि चांगली नोकरी मिळण्याकरता करतो. पण त्याच्या अंतःकरणामध्ये एक संवेदनशीलता असली पाहिजे. सत्याचा शोध घेण्याची जिज्ञासा असली पाहिजे. त्याची आवश्यकता आजच्या विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये कळते, की विद्यार्थी कसा असावा तर तो नचिकेत्यासारखा असावा. शिष्य कसा असावा तर नचिकेत्यासारखा असावा. असं याच्यामध्ये त्यांनी बोध दिलेला आहे. आणि ज्याच्यामध्ये संवेदनशील मन आहे, इतरांचं कल्याण करण्याचा भाव आहे आणि ज्ञानाची जिज्ञासा आहे. तेव्हा असे या दृढ निश्चयात्मक विवेकपूर्ण असणारी बुद्धी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू देणार नाही. जसे नचिकेता सुद्धा हे कुठल्याही प्रलोभनाला तो बळी पडला नाही. तसा आजचा जो विद्यार्थी आहे ह्याच्यामध्ये निश्चयात्मक विवेकपूर्ण बुद्धी असणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तरच तो कुठल्याही विक्षेप आणि प्रलोभन असतात त्याला तो बळी पडणार नाही. नचिकेताचे जे चरित्र आहे त्याच्या समाजासमोर एक अत्यंत आदर्श असं घालून देणारं चरित्र आहे. त्याला शाश्वताची महत्ता त्यांनी सांगितली आहे. श्रेयस पथावर कल्याणाच्या मार्गावर निश्चयाने वाटचाल कशी करावी असा आदर्श नचिकेताने आपल्याला दाखवला आहे. अनासक्त व निष्काम भावाबरोबरच आदर्श शिष्य होण्यासाठी धैर्य, दृढ धारणा आणि आत्मोद्धाराची तळमळ ही अत्यंत आवश्यक आहे, जी नचिकेत्यामध्ये प्रकर्षाने पाहण्यास मिळते आणि आजच्या समाजासमोर हा आदर्श हा अत्यंत मार्गदर्शक ठरतो. आत्मप्रचिती व परमात्म्याची प्राप्ती हा तर ह्या उपनिषदातला अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे, की ज्या विषयावरील जिज्ञासा व त्याच्या उपलब्धीने मनुष्यास संपूर्ण स्वाधीनता, बंधनापासून मुक्ती यासाठी विवेक बुद्धी व उत्कटता ही मनुष्यामध्ये अत्यंत आवश्यकता आहे, असा त्याने बोध दिलेला आहे. मनुष्याच्या देहाची दुर्लभता सांगितली आहे आणि हे मानवी शरीर जे आहे हे भोगासाठी नसून तो ते त्या ठिकाणी त्या देहामध्ये परमेश्वराचा निवास असणारा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि सद्गुरूच्या अनुग्रहानेच जगत कल्याणाच्या कार्यासाठी आणि तपस्येसाठीच प्रत्येक माणसाने आपलं जीवन जे आहे हे त्यागपूर्ण ठेवलं पाहिजे. जीवात्म्याचा जो जीव भाव आहे त्याचा त्याग करून त्या त्यागानेच हा देहभाव नष्ट होईल, अहमभाव नष्ट होईल आणि आत्मभावाने परमात्मा प्राप्त होण्याची दिशा सुनिश्चित प्राप्त होईल. ह्याच उपदेशाने मनुष्य हा सुपंथ प्राप्त करेल. आत्मभाव हा मनुष्य ज्ञानस्वरूप होऊन शाश्वत आनंद प्राप्त करेल आणि त्याची आजच्या मानवाला अत्यंत गरज आहे. विवेक बुद्धीने मन व इंद्रियावर नियंत्रण ठेवून कोणत्याही विक्षेपास अथवा प्रलोभनास बळी न पडता केवळ आपल्या ध्येयावरच एकाग्रता ठेवून कर्तव्य दक्ष राहावे असा ह्या उपनिषदात बोध दिलेला आहे. जीवात्म्याचे स्वामित्व हे अंतःकरण, इंद्रिय आणि स्थूल देहावर असले तरीही त्या जीवात्म्यावर मायेची शक्ती ही प्रभाव टाकत असते आणि जीवात्म्याला निष्प्रभ करते. परंतु मायेपेक्षाही श्रेष्ठ परमात्मा असल्याने त्याच्याच भक्तीने जीवात्मा मायेपासून मुक्त होतो असं महत्वपूर्ण या ठिकाणी उपदेश केला आहे. तेव्हा आजच्या काळामध्ये ज्या ज्या प्रलोभनाला माणसं बळी पडून पथभ्रष्ट होतात आणि जीवनाचं अधपतन होतं त्याच्यापासून जर वाचायचं असेल तर तुम्हाला परब्रह्म परमेश्वराची भक्ती केल्याशिवाय काही पर्याय नाहीये असं या ठिकाणी बोध दिलेला आहे. तेव्हा जगातल्या सर्व प्रलोभापासून मुक्त व्हायचं असेल तर भगवत भक्तीच ही अनिवार्य आहे. त्यानंतर हा महत्वाचा विषय जो ह्याच्यामध्ये सांगितलाय की तो जीवात्मा काय आणि परमात्मा काय हाच विषय पूर्ण ह्याच्यामध्ये दिलेला आहे. तेव्हा मी जीवात्मा काय ह्याच्यातले काही महत्वाचे मुद्दे इथे मी मांडतो की हा आत्मतत्व म्हणजेच जीवात्मा जो आहे त्या संबंधी मृत्यू पश्चात आत्म्याचं अमरत्व आहे का, त्याचं अस्तित्व आहे का हा प्रश्न विचारल्यामुळे सबंध उपनिषदामध्ये त्याचं उत्तर जे हे जीवात्मा म्हणजे काय हे सांगितलंय. हा प्रश्न हा पहिल्या अध्यायातील पहिल्या वल्लीमधल्या 20व्या श्लोकामध्ये विचारला आहे आणि त्याचे उत्तर देताना यमराज म्हणतात की अनित्याचा त्याग करावा, निष्काम भाव ठेवावा आणि अपूर्वपणे ही आत्मशक्ती वाढवावी. अध्यात्म योग हा सिद्ध करीत समत्व अंतःकरणाने विवेक बुद्धीनेच आत्मानुभव
प्राप्त करावा, तेव्हा तो प्राप्त झालेला आत्मानुभवामध्ये हा आत्मा कसा आहे, हा जीवात्मा कसा आहे, काय ज्ञान प्राप्त होतं. तर तो आत्मा हा नित्य आहे, ज्ञानस्वरूप आहे, अजन्म आहे, अमर असून तो स्वयंभू आहे. आत्मस्वरूपानेच परमात्म्या संबंधी तीव्र उत्कट जिज्ञासा निर्माण होते. हृदयस्थ असणाऱ्या त्या जीवात्म्याबरोबरच तो परमात्माही त्याच ठिकाणी असतो. आणि त्याचबरोबर रथाचं एक रूपक दिलेलं आहे, की तो शरीर जे आहे हे रथ म्हणजे शरीर, रथी म्हणजे जीवात्मा, सारथी म्हणजे बुद्धी. आणि बुद्धी म्हणजे सारथी जो आहे तो जीवात्मा, रथी जीवात्मा आहे, सारथी जो आहे ती बुद्धी आहे, लगाम जो आहे ते मन आहे, इंद्रिय जे आहेत ते घोडे आहेत, आणि मार्ग जे आहेत ते विषय आहेत. अशा प्रकारे हे रूपक सांगून तुम्हाला त्या रथीला, या परमेश्वरापर्यंत घेऊन जायचं असेल तर त्या रथाला योग्य दिशेने घेऊन जाण्याकरता विवेकपूर्ण बुद्धी पाहिजे. आणि इंद्रियांना आपल्या नियंत्रणात ठेवून सुयोग्य मार्गावर त्याला पुढे घेऊन गेला तरच तो परमेश्वराच्या निवासामध्ये जाऊ शकतो. असं हे या रूपकाच्या द्वारे त्यांनी जीवात्मा काय आहे आणि त्याला आत्मभावात घेऊन जाऊन जीवभावाचा त्याग करून परमेश्वराकडे कसं घेऊन जायचं, ह्या अशा या उदाहरणाने सांगितलंय. तेव्हा तो जीवात्मा कसा असतो, तर तो एका शरीराचा त्याग करून तो दुसऱ्या शरीरात पसरत असतो. तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तो जात असतो. असा तो अमर जीवात्म्याचं विस्ताराने वर्णन इथे केलेलं आहे. त्यानंतर परमात्म्याचं आपण आताच पाहिलं की परमात्म्याबद्दल काय आहे, तर परमात्म्याच्या ज्ञानाची जिज्ञासा ही उत्कट इच्छेनेच होते हे सांगितलंय. बाकी कुठल्याही अहंकाराने किंवा तर्काने होत नाही, तर तिथे उत्कट इच्छा पाहिजे. ओम हे सर्वश्रेष्ठ परमात्म्याचं संबोधन हे आपल्याला माहिती पाहिजे. तेव्हा ओंकार साधनेने परमात्म्याच्या दिशेने तुम्ही अग्रेसर होऊ शकता. परमात्म्याचा हा अतिशय उच्च असा आश्रय हा आपण ग्रहण केला पाहिजे. परमात्मा कसा आहे, तर तो सर्वत्र आहे, सर्व व्याप्त आहे, सर्व काल आहे, अखंड विद्यमान आहे, असं त्या परमात्म्याचं वर्णन केलंय. तो सर्वांना कर्मफलदाता आहे, तोच शासक आहे, तोच नियंता आहे, तोच निमित्तोपादान अभिन्नत्व महाकारण स्वरूप आहे, तोच हृदयाकाशामध्ये अंगुष्ठ मात्र आहे, तोच ज्ञानस्वरूप आहे, शरीरातील स्वयंभू क्रियेचा तोच करता आहे, सर्वत्र असूनही तो सर्वापासून अलिप्त आहे, अनिर्वचनीय असूनही तो परमानंद देणार आहे. समस्त जीव मात्र प्राणी मात्राच्या मध्ये तो एकच एक परमात्मा असूनही नाना रूपामध्ये त्यांच्या त्यांच्या स्वभावाच्या अनुसार रूप धारण करतो. आणि तो अंतर्बाह्य सर्वत्र असतो. तो नित्याचा नित्य, चैतन्याचा चैतन्य, प्रत्येकाच्या हृदयात असलेला त्या परमात्मा जो जाणतो त्यास परम शांती मिळते. ऊर्ध्व दिशेस मूळ असणारा तो परमात्मा, तेच ते ब्रह्मतत्व आहे. संपूर्ण लोक त्याच्याच आश्रयाने राहतात. त्याचाच जन्म पासून चक्रातून मुक्त, त्याचा जन्म मृत्यू पासून मुक्त होणे हे परमेश्वराच्या प्राप्तीने शक्य होतं. आणि त्याच्याच प्राप्तीने शोक हा नष्ट होतो. असा तो परमात्मा केवल केवल आत्मचक्षुनेच आपण पाहू शकतो. तो अमृत तत्व स्वरूप, आनंद स्वरूप होतो. अशा प्रकारे त्या परमेश्वराचं वर्णन केलं आहे. त्या परमेश्वराच्या अस्तित्वावर ही श्रद्धा ठेवावी आणि त्या श्रद्धा ठेवूनच त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. हृदयातील ग्रंथी या सुटूनच तो मनुष्य अमर होतो. हाच तो सनातन उपदेश दिलेला आहे. आणि सुषुम्ना नाडीतून तो ऊर्ध्व दिशेने जातो आणि जो जो जीव आत्मा जातो तोच परमात्म्याला प्राप्त करतो. असं त्याला एवढंच. असं असं हे वर्णन त्या परमात्म्याच्या संदर्भामध्ये हे 17 मुद्दे मी मांडले आणि जीवात्म्याच्या बद्दलचे 9 मुद्दे मांडले. असा तो जीवात्मा हा यमराजाने स्पष्ट केला आणि असा हा परमात्मा यमराजाने स्पष्ट केला. असं हे विलक्षण ज्ञान आणि विलक्षण असा उपदेश आम्हा सर्वांना आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर तो उपदेश आपण प्रत्यक्ष आचरणात कसा आणायचा, त्याचा आराखडा तयार करा, त्याचं नियोजन करा आणि निश्चितच जीवनामध्ये आनंद प्राप्त करा. अशा रीतीने इथे हा आजचा विषय संपलेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.